आता वय दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। यवतमाळच्या महागाव नगरपंचायतमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपाकडून सत्ता स्थापन तसंच काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केल्यानं राजकीय समीकरण बदललं। भाजप नेते नितीन भुतळांची खेळी यशस्वी। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। तोतला बोलल्यानं सोमय्यांनी मला 10 कोटींची नोटीस पाठवली। किरीट सोमय्यांना मुस्लिम घुसखोर आतंकी वाटतात। इम्तियाज जलील यांची टीका, तर सोमय्यांना मशीद आजान यांचाही प्रॉब्लेम आहे। जलील आक्रमक। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक। मिलिंद नार्वेकरांनी अभ्यास करून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले। मुद्द्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, शिंदेंची माहिती। 19 ते 25 वर्षांच्या वयात लग्न झालं पाहिजे, यामुळे कौटुंबिक कलहही कमी होतील। सरसंघचालक मोहन भागवत यांचं पंजाबमध्ये वक्तव्य। 3 मुलं असणं सर्वोत्तम, या जुन्या वक्तव्याचाही पुनरुच्चार। पंजाबसह देशाच्या डेमोग्राफीत बदल होत आहे। संघ हे थांबवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचंही वक्तव्य। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिर आजपासून चिपळूण येथे सुरू झालेलं आहे। संघटनात्मक कामकाज तसंच पक्षाच्या धोरणावरती मार्गदर्शन केलं जाणार आहे। परभणीमध्ये शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये भाजप काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बाचाबाची झाली। जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपच्या जिल्हाध्यक्षाला खासदारांच्या बाजूला बसविल्यानं वाद, तर पोलिसांच्या दडपशाहीमुळे सत्ताधारी भाजपचे कोणीच फिरकलं नाही, शेतकऱ्यांचा आरोप। तर मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम पार पडलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। जावे ज्या आहे कार्यक्रमाला विनोदाचा गावा असं या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं। नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या। मी शब्दाला का वे साल्या असं मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं। फडणवीसांनी किस्सा सांगता सभागृहामध्ये एकच हास्य। विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अनेक आमदार गैरहजर। आदित्य ठाकरेही विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर। तर ज्यांनी मराठी भाषा भवनाला स्थगिती दिली त्यांची भाषणं आम्ही का ऐकायची? मराठी भाषा गौरव दिनाला गैरहजर राहिल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। मराठी लोकांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ट्विट। तसंच समाज माध्यमांवरती मराठीत टीका द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका। मराठी भाषा दिनानिमित्तानं शुभेच्छा देण्याना आवाहन जे आहे ते राज ठाकरेंनी केलं। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये। सरकारी कागद काही म्हणोत त्या कागदांची अंमलबजावणी झाली नाही। विधिमंडळात कागद कसले दाखवता? हिंदी सक्तीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। मराठीचा खरा सन्मान भाजपनं केला, दिखावा उभाटानं केला। मराठीला अभिजात दर्जा मोदींनी दिला, ढोंगीपणा राऊतांनी केला। नवनाथ वनी यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन। ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली। पारंपरिक वेशभूषेमध्ये हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग।